Hello everyone. In today's video, we will discuss experiment number 4. It is title काय आहे एक्सपेरिमेंटचा to find out the suitability of dextrose for preparation of transfusion fluid by using standard colorimetric solution. In that dextrose म्हणजे काय आहे तर शुगरचा एक प्रकार आहे. इन दॅट प्रिपरेशन ट्रान्सफ्युजन फ्लुइड म्हणजे जे की आपण IV फ्लुइड म्हणतो त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. RL, DNS, NS. त्याच्यामध्ये आपल्याला डेक्स्ट्रोज सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे बाय यूजिंग स्टँडर्ड कलोरीमेट्रिक सोल्युशन. काय यूज करायचं आहे तर स्टँडर्ड कलोरीमेट्रिक सोल्युशन यूज करायचं आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे डेक्स्ट्रोज अँड इट्स टाइप्स ह्या कन्सेप्ट बघायचे आहेत. देन न्यू कन्सेप्ट दॅट इज प्रपोजिशन दॅट इज मेथड ऑफ टेस्टिंग. त्याच्या टेस्टिंग मेथड कशा आहेत ते बघायचं आहे. आणि लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय असणार आहेत ह्या प्रॅक्टिकलचे तर इंटेलेक्च्युअल स्किल्स त्याच्यामध्ये काय आहे टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ सुटेबिलिटी टेस्ट अँड टू इंटरप्रिट द रिझल्ट. त्याची सुटेबिलिटी टेस्ट जी आहे ते अंडरस्टँड करून घ्यायची आहे आणि रिझल्ट इंटरप्रिट करायचा आहे. मोटर स्किल काय असणार आहेत तर टू ॲबिलिटी टू ऑब्झर्व द इंटेन्सिटी ऑफ कलर. त्याच्यामध्ये कलरची इंटेन्सिटी जी आहे ती ऑब्झर्व करायची आहे. हे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये बघायचं आहे. एक्सपेरिमेंटचं नावातच आहे की टू फाइंड आउट द सुटेबिलिटी ऑफ डेक्स्ट्रोज फॉर प्रिपरेशन ऑफ ट्रान्सफ्युजन फ्लुइड बाय यूजिंग स्टँडर्ड कलोरीमेट्रिक सोल्युशन. ॲपॅरेटस काय काय लागणार आहेत ह्या एक्सपेरिमेंटला. ए पेअर ऑफ नेस्लर सिलेंडर, पिपेट आणि मेजरिंग सिलेंडर. केमिकल्स कोणकोणते लागणार आहेत डेक्स्ट्रोज, कोबाल्ट क्लोराईड, कॉपर सल्फेट, फेरिक क्लोराईड अँड प्युरिफाईड वॉटर. हे केमिकल यूज करून आपल्याला हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. आता आपण त्याची स्टेप वाईज प्रोसिजर बघूया. कलर मे बी डिफाइंड ॲज द perception or subjective response by an observer to the objective stimulus of radiant energy in the visible spectrum extending over the range of 400 nanometer to 700 nanometer in wavelength. आपण जे हे प्रॅक्टिकल करणार आहोत ते अकॉर्डिंग टू जो कलरीमेट्रिक हे असणार आहे त्याच्यामध्ये जसं की UV जो ॲपॅरेटस आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड सोल्युशन ठेवलं जातं आणि एक टेस्ट सोल्युशन ठेवलं जातं. अकॉर्डिंग टू दॅट वेवलेंथ पास केली जाते आणि रिझल्ट बघितला जातो. तसंच ह्या आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये करायचं आहे. कलर मे बी डिफाइंड ॲज द प्रिसेप्शन ऑर सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स बाय ॲन ऑब्झर्वर. ऑब्झर्वर म्हणजे जे कोण बघणार आहेत ते. टू द ऑब्जेक्टिव्ह स्टिम्युलस ऑफ रेडियंट एनर्जी इन द व्हिजिबल स्पेक्ट्रम एक्सटेंडिंग ओव्हर द रेंज ऑफ 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर इन वेवलेंथ. Achromicity or colorlessness is one extreme of any color scale for transmission of light. It implies complete absence of color. काय काय वेळेला काय असणार आहे तर कलर येणारच नाही आहे टेस्टला. मग ते कलरनेस इज वन एक्स्ट्रीम ऑफ एनी कलर स्केल फॉर ट्रान्समिशन ऑफ लाईट. इट इम्प्लायज कम्प्लीट अब्सेन्स ऑफ कलर. म्हणजे ते काय पास करणार रिझल्ट काय येणार कम्प्लीट अब्सेन्स ऑफ कलर. सो फर्स्ट काय करायचं आहे टेक अ पेअर ऑफ नेस्लर्स सिलेंडर. 2 घ्यायचे नेस्लर सिलेंडर. In one of them prepare a solution of dextrose by dissolving 25 gram of dextrose in purified water up to the mark of 50 ml. हे झालं तुमचं सॅम्पल सोल्युशन. 2 नेस्लर सिलेंडर घेणार. त्याच्यामध्ये फर्स्टमध्ये काय करणार 25 ग्रॅम डेक्स्ट्रोज घ्यायचं वेट करून ते प्युरिफाईड वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं आणि 50 ml पर्यंत ते भरायचा. जो सिलेंडर आहे त्याला मार्किंग असणार. मग ते झालं तुमचं सॅम्पल सोल्युशन. इन अ 10 ml मेजरिंग सिलेंडर मिक्स 1 ml ऑफ कोबाल्ट क्लोराईड कलोरीमेट्रिक सोल्युशन
2 ml कॉपर सल्फेट कलोरीमेट्रिक सोल्युशन आणि 3 ml फेरिक क्लोराइड कलोरीमेट्रिक सोल्युशन अँड सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर अप टू 10 ml. 1 ml काय घ्यायचं, कोबाल्ट क्लोराईड, 2 ml कॉपर सल्फेट आणि 3 ml फेरिक क्लोराईड. म्हणजे हे कंटेंट किती झालं, 2 आणि 3 5 आणि हे एक 6 ml तुमचं हे कलोरीमेट्रिक सोल्युशन होणार आणि वरचे 10 ml ला तुम्हाला ते फिलअप करायचं आहे, क्वांटिटी ऑफ वॉटर अप टू 10 ml. हे झालं तुमचं सेकंड. टेक 3 ml ऑफ स्टँडर्ड सोल्युशन इंटू सेकंड नेस्लर सिलेंडर अँड डायल्यूट इट अप टू 50 ml विथ प्युरिफाईड स्टँडर्ड सोल्युशन. हे कशा थ्रू करायचं आहे, हे जे 10 ml तुम्ही मेजरिंग सिलेंडरमध्ये बनवलं आहे ते स्टँडर्ड सोल्युशन झालं, त्यातलं 3 ml काढायचं आणि जो नेस्लर सिलेंडर सेकंड आहे दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 50 ml ला डायल्यूट करायचं. हे तुमचं झालं स्टँडर्ड सोल्युशन. म्हणजे दोन तुमचे सोल्युशन तयार झाले, सॅम्पल सोल्युशन आणि स्टँडर्ड सोल्युशन, दोन्ही नेस्लर सिलेंडरमध्ये बनवायचे आहेत. कोबाल्ट क्लोराईड, कॉपर सल्फेट अँड फेरिक क्लोराइड colorimetric solution are prepared as per IP 1985 आणि हे अपेंडिक्स वॉल्यूम 2 अपेंडिक्स 144 ह्याच्यानुसार हे स्टँडर्ड सोल्युशन तयार करायचे आहेत. कुठले कुठले, कोबाल्ट क्लोराइड, कॉपर सल्फेट आणि फेरिक क्लोराइड. आणि ऑब्झर्वेशन टेबल आपण बघूया कसं असणार आहे. तर आफ्टर 5 मिनिट्स ऑब्झर्व बोथ द नेस्लर सिलेंडर फॉर इंटेन्सिटी ऑफ कलर. म्हणजे आपण स्टँडर्ड सोल्युशन आणि सॅम्पल सोल्युशनचे 2 सिलेंडर तयार केलेले आहेत. नेस्लर सिलेंडर फर्स्टमध्ये सॅम्पल सोल्युशन असणार आहे. सॅम्पल म्हणजे डेक्स्ट्रोज 25 ग्रॅम आणि अप टू 50 ml पर्यंत ते प्युरिफाईड वॉटरने सिलेंडर फिल करायचं आहे. आणि नेस्लर सिलेंडर सेकंड त्याच्यामध्ये स्टँडर्ड सोल्युशन काय असणार आहे, तर तुम्ही 3 ml पिपेट आउट करायचं आहे, जे की सोल्युशन आपण मेजरिंग सिलेंडरमध्ये 10 mlच्या केलं आहे. 1 ml काय घेतलेलं आहे, कोबाल्ट क्लोराईड सोल्युशन, 2 ml कॉपर सल्फेट सोल्युशन आणि 3 ml फेरिक क्लोराईड सोल्युशन. हे 3 जे सोल्युशन आपण एका 10 mlच्या मेजरिंग सिलेंडरमध्ये तयार केलेलं आहे ते तुम्ही पिपेट आउट करायचं आणि 3 ml स्टँडर्ड सोल्युशन नेस्लर सिलेंडरमध्ये अप टू 50 mlने वॉटरने फुलफिल करायचं आहे. हा झाला सेकंड सिलेंडर. आता त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, तर ऑब्झर्व द कलर दॅट इज डार्क और लाईट ब्राऊन. हे 2 कलर तुम्हाला बघायचे, एक तर डार्क असेल किंवा लाईट ब्राऊन असेल. हे आफ्टर 5 मिनिट्स ऑब्झर्व द बोथ द सिलेंडर्स दॅट इज इंटेन्सिटी ऑफ कलर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचं आहे. ते रिझल्ट कसा लिहायचा असतो, तर इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट इज डन ॲज फॉलोज. इंटेन्सिटी ऑफ कलर ऑफ सॅम्पल सोल्युशन डॅश डॅश इज लेस ऑर मोर दॅन स्टँडर्ड सोल्युशन. हेन्स द सॅम्पल ऑफ डेक्स्ट्रोज इज कंप्लायज ऑर डज नॉट कंप्लाय ॲज पर IP 1985. आता ह्याच्यामध्ये रिझल्टमध्ये काय लिहायचं आहे, तर सॅम्पल सोल्युशन जे असणार आहे त्याची इंटेन्सिटी ही स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा कमी आहे की जास्त आहे ते, आणि त्याच्या अनुसार हे सॅम्पल ऑफ डेक्स्ट्रोज ही टेस्ट कंप्लाइज करतंय की नाही हे ह्या रिझल्टमध्ये लिहायचं आहे. अकॉर्डिंग टू किंवा ॲज पर IP इट इज इंडियन फार्माकोपिया 1985 नुसार हे लिहायचं आहे. देन हे तुम्हाला जर्नलमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. ते 9 क्वेश्चन्स आहेत. गिव द रेंज ऑफ विजिबल स्पेक्ट्रम, एक्सप्लेन achromicity, why it is essential to perform suitability test for dextrose, give 2 reasons, then give 2 precautions while performing suitability test for dextrose, then state types of dextrose according to IP, then why dextrose monohydrate is not used for manufacturing of dextrose intravenous infusion, give 2 names of colorimetric solutions used for determination of suitability test for dextrose, then give the proportion of colorimetric solutions to be taken for performing suitability test for dextrose 1:2:3. So what is observed and how the result is stated? Illustrate the answer by giving example. हे क्वेश्चन्स तुम्हाला
एक्सटर्नल विचारू शकतात. त्याच्यामुळे हे तुम्ही लिहायचे आहेत प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये. सो थँक्यू. हे एक्सपेरिमेंट आपला इथे संपलेला आहे. जेव्हा कॉलेज सुरू होईल त्यावेळेला हे एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचे आहेत.